नमस्कार मित्रांनो, नीट यूजी 2025 पास झाला असाल आणि अजूनही तुम्हाला BMS, BHMS, VMS साठी ऍडमिशन मिळाले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्य सीईटी सेल यांच्या मार्फत आज 16 जानेवारी 2026 या दिवशी ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आज जाहीर केलेला आहे. या ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड बद्दल मी स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्या अगोदर तुम्ही हा आमचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. आणि आता आपण हा जो ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड आहे त्याच्या इम्पॉर्टंट डेट्स, त्याच्यानंतर त्याचं चॉईस फिलिंग, त्याच्यानंतर त्याचे रिपोर्टिंग, कोण विद्यार्थी यामध्ये पात्र आहेत, कोण विद्यार्थी यामध्ये पात्र नाहीत, या संदर्भात ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडलास तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा तुमची नीटची मार्क किती आहेत. तुम्हाला चॉईस फिलिंग मोफत करून दिलं जाईल. जे विद्यार्थी कमेंटमध्ये तुमची मार्क लिहितील त्या विद्यार्थ्यांचं चॉईस फिलिंग आहे या राऊंड साठीचं, ते आपल्या मार्फत मोफत करून दिलं जाईल. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट डेट्स. तर हे सीईटी सेलचं पोर्टल आहे. या ठिकाणी आपल्याला जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या मार्फत जे राऊंड आहे तो नोटीस क्रमांक 41 नीट यूजी 2025 शेड्यूल ऑनलाईन स्टे वॅकन्सी 5 फॉर BAMS, BHMS, BUMS आणि BUMS अकॅडमिक इयर 25-26. तर यामध्ये नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम मेडिसिन न्यू दिल्ली लेटर 13 जानेवारी 2026. नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथिक न्यू दिल्ली लेटर 13 जानेवारी 2026. जे NCISM न जे लेटर काढलं होतं त्याच्या रेफरन्सच्या अकॉर्डिंग त्यांनी प्रत्येक राज्याला स्टे वॅकन्सी राऊंड घ्यायला सांगितलं होतं. आणि त्या रेफरन्सच्या अकॉर्डिंग द नॅशनल कमिशन ऑफ सिस्टम ऑफ मेडिसिन NCISM National Commission of Homeopathic NCH will be award letter has been extended cutout. यांच्या 13 जानेवारीला जो डेट ऑफ जी डेट आहे कटआउटची ती डेट एक्सटेंड केली होती 23 जानेवारी 2026. इन द व्ह्यूज एक्सटेन्शन कटआउट डिक्लेअर द सेंट्रल काउन्सिलिंग सीईटी सेल डिसाइडेड कंडक्ट सबसिक्वेंट ऑनलाईन स्टे वॅकेशन राऊंड 5 फॉर. तर त्याच्या अकॉर्डिंग सीईटी सेलनं हा ऑनलाईन जो 5वा राऊंड आहे तो स्टे वॅकन्सी राऊंड तो ऑनलाईन घेतलेला आहे. त्यामध्ये जी डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स जी आहे ती 16 जानेवारी 2026 म्हणजे आज रात्री संध्याकाळी ती डिस्प्ले होणार आहे. आणि त्याचं चॉईस फिलिंग या राऊंड मध्ये एक लक्षात ठेवा की नवीन रजिस्ट्रेशन सुरू नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांना यामध्ये चॉईस फिलिंग करता येणार नाही. जे ऑलरेडी रजिस्टर केलेले विद्यार्थी आहेत त्याच विद्यार्थ्यांसाठी हा राऊंड आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 17/1/2026 ते 18/1/2026 म्हणजे यामध्ये 2च दिवसाचा कालावधी आहे. उद्या आणि परवा यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायचा आहे. आणि ह्याचा जो राऊंड आहे तो डिक्लेअर होणार आहे 19/1/2026 ला रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत. तुम्हाला ते कन्फर्म तुम्हाला जे कॉलेज लागलेलं आहे ते त्याची लिस्ट तुम्हाला येईल. आणि यामध्ये फिजिकल जॉईनिंग ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड DD किंवा तुम्ही चेक पण घेऊन जाऊ शकता. जे तुम्हाला रिक्वायर्ड जे कॉलेज लागलेलं आहे त्याची प्रोस्पेक्टिव्ह जी काही फी असेल, जर तुम्हाला IQ मधून लागला असेल तर त्याची 3 पट फी भरायची आहे. आणि जनरल तुम्हाला जर मेरिट ऑन मेरिट बेस स्टेट कोट्यामधून लागला असेल तर तुम्हाला जी काही त्याची गव्हर्नमेंट फी आहे ती रिक्वायर्ड जी गव्हर्नमेंट फी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. त्याची जी डेट आहे जॉईनिंगची ती 20/1/2026 ते 23/1/2026 या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि कट ऑफ डेट ऑफ ऍडमिशन BMS आणि BHMS BEMS 23/1/2026 रोजी ऍज पर सेंट्रल काउन्सिलिंग. जे सेंट्रल काउन्सिलिंग आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते प्रोस्पेक्टिव्ह कॉलेजला ते सेंट्रलला द्यायचं आहे. तर तर ह्याच्यामध्ये जे आहे ते अबोव शेड्यूल इज सब्जेक्ट टू चेंज ऍज पर ड्युरेशन द अथॉरिटीज लाईक MCC AA CCC सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट हॉनेबल कोड. तर या पद्धतीनं जे आहे ते आपल्याला हे करायचं आहे. ह्यामधले जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये समजवणार आहे.
तर यामध्ये आपण एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. हा शॉर्ट व्हिडिओ आहे. त्याच्यासाठी पूर्ण डिटेल्ससाठी माझा लॉंग व्हिडिओ जो आहे तो दुसरा व्हिडिओ उद्या सकाळपर्यंत पडेल. तर अजूनही तुम्हाला चॉईस फिलिंग करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली आपला नीट स्कोर टाका. तुम्हाला पूर्ण मोफत मार्गदर्शन चॉईस फिलिंग साठी केलं जाईल. जे व्हिडिओच्या खाली कमेंट करतील त्याच विद्यार्थ्यांना हा नियम लागू राहील. आणि तुम्हाला आमचं चॅनल, आमचा फेस व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल. त्या लिंक नुसार तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अदरही स्टेटमध्ये ऍडमिशन मिळवून दिलं जाईल. त्यामध्ये नीट स्कोर 144 असणं गरजेचं आहे. आणि ज्यांचं बजेट 10 लाखापासून पुढे आहे, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात ऍडमिशन मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी तुम्हाला सीट उपलब्ध करून देऊ शकतो. त्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अजूनही सबस्क्राईब करा. फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.